पुणे पुस्तक महोत्सवाने पुण्याची उंची देशात वाढवण्याचे काम केले आहे। युवा पिढीला पुस्तकांकडे वळवण्याचे आणि त्यातून वाचन संस्कृती वाढवण्याचे काम या महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे। अशा पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून विकसित भारताची संकल्पना साकार होणार आहे, असं मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे। राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी भेट दिली। या भेटीदरम्यान त्यांनी प्रकाशक आणि उपस्थितांशी संवाद साधला। यावेळी पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, हरिभक्तपरायण गावडे महाराज, के गणेश, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक किरण ठाकूर, प्रसन्नजित फडणवीस, भाग्यश्री मंठळकर, डॉक्टर संजय चाकणे आदी उपस्थित होते। यावेळी कवी वैभव जोशी यांचा सत्कार करण्यात आला। बावनकुळे म्हणाले की पुणे पुस्तक महोत्सवातून नव्या पिढीला मोठ्या प्रमाणावर ऊर्जा मिळत आहे। यंदाचा पुस्तक महोत्सव भव्य असून दररोज नवनवीन विक्रम होत आहेत। पुस्तक महोत्सवाने विद्येच्या आणि सांस्कृतिक नगरीला नवी ओळख दिली आहे। पुणे पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून देशाला दिशा देण्याचे मोठे काम होत असल्याचं त्यांनी सांगितलं। अभिजात मराठीला जगभर नेण्याचे काम पुस्तक महोत्सवातून होत आहे। महोत्सवाला भेट देणारे हजारो विद्यार्थी मराठी भाषा विभागाच्या दालनाला भेट देऊन विविध उपक्रमांची माहिती घेत आहेत। मराठी भाषा विभागाच्या वतीने बोलतो मराठी, मराठी प्रश्न मंजुषा आणि मराठी पत्र लिहिणे असे 3 चांगले उपक्रम राबवण्यात येत असून त्यामध्ये विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग आहे। याचा फायदा मराठीच्या प्रचार प्रसारासाठी होणार आहे। पुस्तक महोत्सवाला मराठी भाषा विभागाचे सदैव पाठबळ राहणार आहे। अशा प्रकारच्या पुस्तक महोत्सवांमध्ये मराठी भाषा विभागाच्या स्टॉल लावण्यासाठी सरकारी परवानगीची गरज राहणार नाही, असेही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलं।